आता आपण आणखीन एका कपलला बोलवणार आहोत. खरं तर हे शहराचं प्रतिनिधित्व करणारं कपल आहे, पण जसं ग्रामीण भागाचं पण प्रतिनिधित्व केलं पाहिजे आपण, असं एक कपल या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात प्रसाद झांगड गुट्टे आणि कावेरी झांगड गुट्टे यांना. सरळ बोलता माझी सरळ बोलता नाही मी सरळ बोलत नाही. माझं थोपाड वाकडं आहे का? असं आहे माझं थोपाड वाकडं आहे का? माझं थोपाड बोला मी वाकडं वाकडं बोललो का? तुला ना खेळ बघ उगा इथं चार चौकात तमाशा नको मला. तमाशे करते मी तमाशे करते तमाशे करते का मी? फडावर आहे का मी? फडावर आहे. कसे 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 वहिनी तमाशे करते का मी? तमाशे लावणी होऊन जाऊ दे की एखादी. अप्सरा आली इंद्रापुरी येऊन खाली पसरली झाली. अप्सरा आली इंद्रपुरीतून. अरे तू 10व्या मजल्यावरून बदकन खाली पडल्यासारखे वाटते. इंद्रपुरीतून खालीकडे काय चालू आहे तुला सांग नीट वागत ना. चार चौकात इज्जत आहे माझी. हा पाहिलं का स्वतःच्या बायकोचं कौतिकच नाही थोडं फार. नाही पण तुम्ही फार चांगलं नसतो. पहा परक्या माणसाला कौतिक आहे पण घरच्या माणसाला कौतिक नाहीये. सुनील आजपर्यंत कधी तुला माझा डान्स दिसला नाही. काय सांगता तुम्ही डान्स करता? एकापेक्षा एक मध्ये होते मी. हो बघूया मग एखादा आयटम आपला एखादा डान्स म्हटलं तुमचा होऊन जाऊ दे. हो हो का नाही. हा वा अरे बापरे, डायरेक्ट माधुरी दीक्षित. तुम्हाला सांगते हा. एकापेक्षा एक मध्ये मी 360 रुपये कमवले होते. 360? हा महागुरूंनी स्वतः मला 4 वेळा येऊन 100 रुपये दिले होते. 400 झाले ते. हा मग 40 रुपये TDS कापून घेतला ना त्यांनी. बघितलं 360? हा बघितलं याला म्हणतात टॅलेंट. एकापेक्षा एकला मी बी 800 रुपये कमिले होते. नाचून? नाचून नाही या ऑडियन्स मध्ये होती पर डे 200 रुपयांनी. तुम्हाला सांगतो 4 दिवस बसली 5व्या दिवशी हिला ऑडियन्स मधून एलिमिनेट केलंय. बोला ते थोबडा नाही ते बोला. हा. अरे पण आज ते आले नाही म्हणून. नाही तर मी आज रोहिणी हट्टंगडीचा रोल करणार. काय 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 काय? रोहिणी हट्टंगडी. पहिल्याच दिवशी केवढा कॉन्फिडन्स आहे. मी म्हणे रोहिणी अट्टंग रोहिणी रांगणाकडे वाटला असतात तुम्ही. बसा मी म्हणून टिकले यांच्याकडं. कोण देणार होतं पोरगी यांचं? अरे कोण देणार होतं कोण देणार होतं काय नशीब फुटलं माझं तुझ्या बरोबर लग्न झालं. तुम्हाला सांगतो काय एक एक स्थळ आली होती मला. तुम्हाला सांगतो कोणाचं? हे आपलं माधवी निमकरचं स्थळ आलं तुम्हाला. माधवी निमकरचं. काय सांगताय? अम्मा उगा आहे का? अरे मला ते फोटो दाखवला माधवी निमकरचा आणि गळ्यात बांधलं एक कडू निमकर. कसं बोलतो? नाही आमच्याकडे पण तेच आहे. काय काय तेच आहे? काय तेच आहे? काय सेम आहे? काय म्हणताय? मला पुष्कर श्रोत्रीचं स्थळ आलं होतं. काय सांगता? लग्न सुद्धा ठरलं होतं आमचं. कारल्यात लग्न करणार होतो आम्ही. ऐन वेळेला त्याच्या घरच्यांनी विरोध केला. मंडपात येऊन मांडवात येऊन आमचं लग्न मोडलं त्याच्या घरच्यांनी. कोणी घरच्यांनी? त्याची बायको आणि पोरगी आली होती. ते सांगितलं नाहीस तुम्हाला? ते सांगितलं नाहीस तुम्हाला? हा तू कुठे काय सांगितलंस मला? इकडे बसा, इकडे बसा. पुष्करकडे आता येणार आहे. पुष्कर तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील? मी सिरियलमध्ये पण आणि आज इथे पण खूप भाग्यवान आहे. कारण दोन्ही माझ्या दोन्ही बाजूला आहेत. इथे सुद्धा हे भाग्य फक्त मला मिळालेलं आहे. अच्छा. सगळ्यात महत्त्वाचं काय आम्ही सांभाळलंय की प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की आपण हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर आपण एक डिश मागवतो आणि खाता खाता बाजूच्या टेबलवरच्या डिशकडे लक्ष जातं. आईला ती मागवायला हवी होती असं वाटतं ना. तिथपर्यंतच आहे हे सगळं. बरोबर. म्हणजे बायको सुंदर आहेच पण वहिनी जरा आणि वहिनींना इम्प्रेस करण्याकडे लक्ष आहे. बाकी काही नाही. पण यातली भूमिका अशी आहे की इम्प्रेस करणं. असं कधी वैयक्तिक आयुष्यात केलंय का? सतत तेच चालू होतं. नाही मी थोडं वेगळ्या मतात आहे.
मी कधीच कोणाला इम्प्रेस करायला जात नाही, मी फक्त एक्सप्रेस होत असतो. वा 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 क्या बात क्या बात. हेही इम्प्रेस करायलाच बोलतोय. आता येणार आहे तुझं माझं ब्रेकअपच्या टीमकडे. सायंकित तुझ्याकडे येणार आहे. मालिकेचा विषय ब्रेकअप. तुझं आयुष्यात कधी झालंय? नाही एवढं हो एवढं मोठं. असं नाही, कारण माझ्याकडून प्रेम होतं सो ते हां. जुळलंच नाही, तो ब्रेकअप झालंच नाही. अच्छा, वन साइडेड लव. ओके, म्हणजे होतच ना 17 वर्षावर 18 वर्ष असताना होतच प्रत्येकाला. नाही बरोबर, ते गोवर आणि प्रेम हे एकत्र आलंच पाहिजे, ते असं असतंच, ते म्हणजे होतच प्रत्येकाला ना. विनोदाच्या कार्यक्रमात एवढंच होऊ शकतं उपमा, याच्या पलीकडे मी उपमा नाही देऊ शकत. पण मग प्रेमात पडलास की नाही नंतर कधी? हो हो ही जशी जोडी आहे तशी तुमच्या जोडीमध्ये कधी नोकझोक असते का? आणि झाली तर कोण माघार घेतं? मी मी घेतो मला काय मीच माघार घेतो. अच्छा. सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपण माघार घ्यायला पाहिजे पुरुषांनी, असं तुझं मत आहे? असं नाही आहे, पण मीच माघार घेतो. असं नाही आहे काही. अच्छा ठीक आहे, मग पुढे जाऊन खरं तर तू चांगला नवरा होशील, कारण जे माघार घेणारे पुरुष असतात ते चांगला संसार करतात. त्याच्याबद्दल नाही. तुमचं काय मत आहे? अगदी अगदी. दोघंही त्यातलेच होत. आणि चूक नसताना माघार घेणं हे कधीही संसार टिकवण्यासाठी चांगलं उपयुक्त लक्षण आहे. ठरतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला पुढे जायचंय ना आधी माघार घ्या. मागे जा. संसारात हे बघा, आणि एक माघार तुम्हाला एक वर्षभर तरी पुरते. बघा हे सुखी संसाराचं गमक तुम्ही लिहून घ्या. आजच्या म्हणजे एपिसोडमध्ये फक्त गंमत नाही तर घरगुती सल्ले आणि उपचार तुम्हाला खूप मिळतील इथे. आता येणार आहे केतकी तुझ्याकडे. तुझी ही भूमिका खूप वेगळी आहे आणि खूप तरुणांना रिलेट करणार आहे. काय सांगशील? ॲक्च्युली टिपिकल जे आपण टी व्हीवरती बघतो की ती आयडियल बहू असते वगैरे, अशी मीरा अजिबात नाही आहे. इंडिपेंडंट मुलगी आहे जी ॲक्च्युअल आपल्याला डे टू डे बेसिसवरती गर्ल नेक्स्ट डोअर जी आपल्याला दिसते तशीच आहे. त्यामुळे दॅट्स इट. मी अजून काय आज सुकरटवाडीत हे सगळे लोक आलेले आहेत आणि इतकं शांततेत आजचा हा भाग चाललाय, कारण पळायचा प्रयत्न करायचा ना आपण. अरे danger सोडा. आहे. हॅलो काय अरे मला सोडा साहेब. काय सोडा काय एवढं मेहनतीने पकडलं तुला काय सोडा एक मिनिट हे काय काय आणलंय हे उचलून? कोण आहे हा? चोर आहे हा. आता इकडे ग्रामपंचायतच्या मागे लपून बसला होता. चोर आहे तो? मग काय बोलताय साहेब? टॅक्स भरतो मी. मग स्वतःचा जीएसटी नंबर आहे माझा. मग टॅक्स बुडवून जी माणसं पळतात त्यांना तुम्ही चोर नाही म्हणत आणि मला म्हणताय होय चोर. अरे पण चोराचे कपडे तर घातलेत ना. तसा चोर आहे मी. तसे चोर आहात म्हणजे तसा आणि असा वेगळा चोर असतो का? सेलिब्रिटी चोर आहे मी. असा साधा तुझा चोर नाही. सेलिब्रिटी चोर सेलिब्रिटी चोर म्हणजे काय करता? म्हणजे मी फक्त सेलिब्रिटी लोकांच्या घरी चोऱ्या करतो. त्याच्या घरी गेली का? सायंकितच्या घरी चोरी केली? अरे केली म्हणजे काय? केली ना, साहेबांच्या घरी चोरी केली आपण. काय सापडलं मग त्यांच्या घरी? सांगतो मी तुम्हाला, मागवा. हे बघा, खोटं नाही बोलणार आपण. मान काय जादूचे प्रयोग दाखव. ढॅंढॅण!